मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील 20 नंबरची कविता कणभर तीळ। खूप सुंदर अशी ही बालकविता आहे। तर आता आपण ह्या कवितेचं वाचन करून घेऊयात। वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टना टना, वाटेत भेटला तिळाचा कण, हसायला लागले तिघेही जण। तीळ चालला भर भर भर, थांबत नाही कुठे पळभर। तिळा तिळा कसली रे गडबड, थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही, काम हाय मोठं मला नाही सवड। एकतर जरा पहा तर खरा, कणभर तिळाचा मनभर नखरा। बघा तरी थाट सोडा माझी वाट, बघूया गंमत करूया जम्मत, चल रे जाऊ याच्या बरोबर। तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर, तीळ शिरला आत थेट स्वयंपाक घरात। ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात। ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून, घाल मला पाकात हलवा कर झोकात। ताईने टाकला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत। इकडून तिकडून बसली हलवीत, सगळी पेटली रस रसून। वटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून। या कवितेचे कवी आहेत लीलावती भागवत। तर मुलांनो, खरंच खूप सुंदर अशी ही कविता होती ना? आवडली ना तुम्हाला? आता आपण ह्या कवितेचे वर्गकार्य पाहूयात। पहिला प्रश्न आहे, कोणते लिही? तिळाला पाहून हसणारे। तर ह्याचं उत्तर आहे वटाणा फुटाणा शेंगदाणा। पुढचा प्रश्न आहे, तिळाच्या बरोबर जाणारे। तर उत्तर आहे तिळाच्या बरोबर जाणारे वटाणा फुटाणा शेंगदाणा। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, हलवा करणारी। तर हलवा करणारी होती ताई। पुढचा प्रश्न आहे, का ते लिही? वटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाला हसू लागले कारण। कारण वटाणा फुटाणा शेंगदाणा यांना वाटेत कणभर तीळ भेटला, म्हणून मग ते तिळाला हसू लागले। वटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले कारण त्यांना तिळाची गंमत करायची होती। ताई रुसून बसली कारण घरातील तीळ संपले होते। वटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले कारण ताईने पाकामध्ये तिळाला टाकले, ते बघून वटाणा शेंगदाणा फुटाणा घाबरून गेले। त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, असे कोण म्हणाले? पहिला आहे, तिळा तिळा कसली रे गडबड। तर असं कोण म्हणालं? वटाणा फुटाणा शेंगदाणा। त्याच्या पुढचा प्रश्न आहे, काम आहे मोठं मला नाही सवड। तर हे म्हणाला आहे कणभर तीळ। तर मुलांना, आवडली नाही कविता? आवडली असेल तर अशाच नवनवीन कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।